नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेमार्फत शेतकऱ्याला 2000 रुपये दर 4 महिन्यांनी दिले जाते, म्हणजे वर्षाचे 6000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी मार्फत दिले जातात। पण मित्रांनो, आता पीएम किसान योजनेमध्ये जर आपण एक चूक केली तर आपले 2000 रुपये कायमचे बंद होऊ शकतात। मग का हे बंद होऊ शकतात, कोणत्या चुकीमुळे हे बंद होऊ शकतात, त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, केंद्र सरकारने 2019 पासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत खातेदाराला म्हणजे खातेदार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये 3 टप्प्यात दिले जातात। 4 महिन्याच्या फरकाने 2000 रुपये डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात। आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे। फेब्रुवारीमध्ये बजेट सादर झाल्यानंतर पुढील हप्ता वितरित केला जाईल। पीएम किसान योजनेतून बोगस लाभार्थी बाहेर काढण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांचे पुढील हप्ते बंद होणार आहे। पीएम किसान योजनेचे हप्ते सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी, बँक खात्याला आधार लिंक, आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे। मग मित्रांनो, पीएम किसान योजनेचे हप्ते सुरू ठेवण्यासाठी आपल्याला ई-केवायसी, बँक खात्याला आधार लिंक आणि आधार सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा नाही, म्हणजेच आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर पडण्यासाठी पीएम किसानच्या पोर्टलवर व्हॉलंटरी सरेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिट्स हा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे। जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक नाही असे शेतकरी येथे माहिती भरून योजनेतून बाहेर पडू शकतात। या ठिकाणी जर तुम्ही चुकून येथे माहिती भरली आणि योजनेतून बाहेर पडले तर तुम्हाला पीएम किसान योजनेचे हप्ते कायमचे बंद होतील आणि पुन्हा पीएम किसान योजनेसाठी नोंदणी सुद्धा करता येणार नाही। तरी शेतकऱ्यांनी सावध राहावे। या ठिकाणी आपण या ऑप्शनमध्ये कुठल्याही ऑप्शनमध्ये जाऊन आपण जर ही माहिती भरली चुकून तर या ठिकाणी तुमचं कायमचे 2000 रुपये जे दर 4 महिन्याला येतात ते बंद होऊ शकतात। परत आपल्याला फॉर्म भरता येणार नाही। त्यामुळे आपण कोणतीही माहिती भरताना या सर्व ऑप्शनमध्ये जसे ई-केवायसी, नो युअर स्टेटस, अपडेट मोबाईल नंबर, तर या सगळ्या याच्यामध्ये माहिती भरताना आपण काळजीपूर्वक माहिती भरावी। चुकूनही व्हॉलंटरी सरेंडर ऑफ पीएम किसान या बेनिफिट्स या ठिकाणी माहिती भरू नये। पीएम किसान योजनेचे पैसे बंद होऊ शकतात। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा।